हे माझी हेअरस्टाईल आणि इतकी छान हेअरस्टाईल. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज माझ्यासाठी खास दिवस आहे, कारण नरेशचं लग्न आहे म्हणून नाही, कारण की माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. या दिवसावरती जन्माला आली होती आणि आता बघता बघता एवढी मोठी झाली. तर काल रात्रीच आम्ही तिला विश वगैरे केलं, पण ती झोपीतच होती, कारण की किती सकाळपासून नाचणं खेळणं सगळं होतं आणि थकल्यासारखं वाटत होतं तिला. आता सकाळी उठल्यानंतर पुन्हा तिला विश करूया. आणि आता तिला आज हा ड्रेस घालायचा आहे. हा थोडासा आळामुळा आहे, पण घातल्यानंतर येऊन जातो. हा जो लाचा आहे, तुम्ही बघितलाच असेल आधीच्या पण ब्लॉगमध्ये. तर हा तिला लाचा घालायचा आहे. चला मंडळी, माझी तर साडी सिलेक्ट झालेली आहे आणि ब्लाऊज तर तुम्ही बघितलेलंच आहे आधीच्या ब्लॉगमध्ये. आज ते प्रॉपर तुम्हाला जेव्हा मी साडी नेसणार ना, तेव्हा प्रॉपर तुम्हाला दिसणार. तर वरात जे आहे ते आमची आज सकाळीच निघणार आहे लवकर, कारण की उन्हीच्या आत सगळ्यांना डान्स वान्स हे ते करता आलं पाहिजे आणि व्यवस्थित पद्धतशीररित्या वरात जे आहे आमची ते नवरीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी छान सकाळीच निघायचं म्हणून ठरलेलं आहे आणि मला अक्षरशः एवढी झोप येऊन आलेली आहे. पण आता जाऊ द्या. तर झालेली आहे आमची तयारी आणि छान पण अशी सजलेली आहे. आणि थोडासा वेळ झाला. मला हेअरस्टाईल करायसाठी जायचं आहे पार्लरमध्ये, कारण की माझ्यापाशी ना क्लिप्स आहे ना काही आहे ना काहीच आणून ठेवलेलं नाही. मला वाटलं असतील, पण मला काहीचसुद्धा दिसलेलं नाही. आता बघते पार्लरमध्ये जाते, कोणची हेअरस्टाईल करायची आहे, काय करायची आहे, सिम्पलचीच अशी बघते काहीतरी आणि करून येते. आता वेळेवर काहीच होऊ शकत नाही, कारण की एवढ्या सकाळी दुकानं पण उघडे नसणार आणि काही नाही. आणि आता सध्या मी अशी सजलेली आहे. तर कशी झालेली आहे माझी तयारी कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि छोटी नथ पण दिसत नव्हती, मग हेच घातली, पण छान वाटत आहे ना शानू. शानू हॅपी बड्डे. शानूला मी विश केलेला आहे, पण पुन्हा एकदा हॅपी बड्डे बेटा. चला, हे माझी हेअरस्टाईल आणि इतकी छान हेअरस्टाईल झाली आहे, मला खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. मी आता तुम्हाला नंतर दाखवणार पूर्ण लुक जो आहे तो माझा. तर कमेंट्स करून नक्कीच सांगा की मी कशी दिसत आहे. आणि या काकूंनी माझी हेअरस्टाईल करून दिलेली आहे. सकाळी सकाळी मी यांना कॉल केला की काकू मला हेअरस्टाईल करून देता का म्हणून. तर काकूंनी पटकन हो म्हटलं. नवरदेव पण निघालेला आहे आमचा. इथपर्यंत आवाज येत आहे बँडचा. थँक्यू काकू. हो.
निघालेले आहे नवरदेव आमच्या नवरीला घ्यायसाठी आणि एक छान अशी वरात निघालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आता नाचत गाजत मस्त. आणि आज शानूचा वाढदिवस तर आहेच, पण तिचं सेलिब्रेशन जे आहे तेवढं छान झालेलं आहे. खरंच खूप मस्त सेलिब्रेशन झालं. असं होईल म्हणून असं वाटलं नव्हतं. मीच वेगळंच काही विचार केलेला होता, पण छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे. व्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. असं आहे मग मंडळी. छान असं वाजत गाजत आलो आम्ही आणि छान डान्स वान्स करत आलो आम्ही. आणि इथे येऊन बसलं तर मामी वगैरे आलेल्या होत्या. आमच्या मामींना तुम्ही ओळखताच. आणि इकडे बाबा वगैरे बसून होते आणि माझे मामा माझ्या पाठीमागे जे बसून आहे ते आप्पाजी आहे माझे. आणि आता होणार होती नवरी नवरदेवाची एंट्री, तर त्यासाठी आम्ही इथे बसलेलो होतो छान त्यांची एंट्री वगैरे बघायसाठी. आणि साखरपुडा वगैरे कालच झाला आणि बघू शकता आमची नवरीबाई किती छान अशी हसत हसत आलेली आहे. खरंच दोघेही जण हसरे आहे आणि छान आहे. ती पण मस्त आहे आणि सुंदर दिसत होती ती.
तर ते आता आम्ही आलेलो होतो स्टेजवर, मंगलाष्टकी सुरू होणार होती आणि तर झालेलं आहे मंगलाष्टकी वगैरे, लग्न पण लागून झालेलं आहे. आणि आता इथे आली ती मी रुखवंत बघायसाठी. खूप छान छान असं क्यूट रुखवंत बनवलेलं होतं आमच्या प्रांजलनी. तर नाव आमच्या नवरीचं प्रांजल आहे. आणि छान दिसतंय, छान छान छान. हे तिकडून सेल्फी. तर झालेलं आहे नरेशचं लग्न लावून. आणि त्याच्यानंतर आम्ही आता नंतर जाऊ स्टेजवर वगैरे. तर त्याआधी सगळ्यांसोबत भेटीगाठी करून घेणार. आणि स्नेहाताई आलेल्या होत्या, तर त्यांच्यासोबत मोठ्या मोठ्या गोष्टी चालू होत्या माझ्या इथे. कारण की आमचं ना इतक्या तल्ली भेटणंच नाही होत आहे. आणि 5 मिनिटाचा वेळ जरी मिळाला ना तर आमच्या गप्पा गोष्टी चालू होऊन जातात. अरे इकडे टोल नका करू. अजून भाऊजी गेले का? लग्न वगैरे लागून झालं. त्यानंतर झाली सप्तपदी. आणि मी जास्त काही शूट करू शकली नाही कारण की एवढा हीट होत होता ना मोबाईल. मग थोडा वेळ शांतच बसवला मोबाईलला. आणि मग थोडंच क्लिप घेतलेल्या आहे. आणि तुम्हाला वाटेल की माझ्या घरचे आलेले नाही, तर तुम्हाला माहीतच आहे ताईंचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे आई वगैरे कोणी येऊ शकलं नाही. तर फक्त दादा आले होते आमचे. आणि आता सप्तपदी चालू आहे यांची, तर आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो. तर झालेली आहे संध्याकाळ आणि इथे सुरू आहे सप्तपदी. आम्ही येऊन बसलेलो आहोत बाहेर. सगळेजण चेंज करून आले, फक्त मीच आहे तशी. कारण मला असं छान छान दिसायचं आहे. यांना खराब दिसायचं आहे. तर आता सप्तपदी चालू आहे, उरकत चाललेलं आहे ते पण. आम्ही आता छान मस्त संध्याकाळी पण बेंच वगैरे राहणार. कम्फर्ट प्लेस कपड्यांमध्ये आलो आहे, त्याच्यामुळे आम्ही चेंज करून आलो. यांना सवयचं. माझ्या मंडळींना मी चांगली दिसली पाहिजे ना, हो का नाही मंडळी? असं आहे ते. तर वातावरण जे आहे ते खूप छान झालेलं आहे इकडनं. त्याच्यामुळे ऊन वगैरे मस्त गेलेली आहे, वातावरण थंड झालेलं आहे, हवा सुटलेली आहे. म्हणून आम्ही बाहेर येऊन बसलो. आणि तसंही पण हे हॉलवाले जे आहे ते बेल वाजू आणि आमच्या खुर्च्या नेऊ आम्हाला पागल करत आहे. म्हणून याचं बाहेर येऊन बसलेलं मस्त कामाचं. मुलं पण आमची छान बाहेर खेळत आहे. तर चला भेटूया आता डान्सच्या वेळी मस्त. आणि दुपारी माझा मोबाईल एवढा गरम आलेला होता, काही शूट केलेलं नाही आहे, जेवणाचं सुद्धा नाही. तर आता झालेला आहे तो व्यवस्थित. म्हटलं चला
ही आहे माझ्या दादाची मुलगी, नाशिकला राहते, आणि ही ताईची मुलगी आहे. दादा ताई आतमध्ये आहे. त्यांना इकडलं जे वातावरण आहे खूप गरम गरम होतं आणि इकडलं वातावरण यांना काही सूट होत नाही. ते बसले आपले. हवा कुठे आहे, हवा कुठे आहे, थंड कुठे आहे. हो का नाही सोनू? असं आहे. तर हे कारण असते माझं मेकअप शेवटपर्यंत ठेवायचं. तयारी आपली जशी आहे तशी शेवटपर्यंत ठेवायची, कारण की कधी रील बाबा जागा होऊन जाईल आणि आपण कधी रील करायला लागू त्याची गॅरंटी नाही आहे. म्हणून ते शेवटपर्यंत तयारी जी आहे ती टिकवावी लागते. तर आता सुरू आहे इथे काय म्हणते त्याला, बिदाई, हाराडेरा जसं आमच्याकडे म्हणतात. तर ते चालू आहे इकडे. आणि पिंकीताई आमची माहीत नाही काहून संतापली होती एवढी. तर असं आहे मग मंडळी. चला आता घेऊन चाललेलो आम्ही आमच्या नवरीला मस्त हसत खेळत नाचत गाजत. आणि मी विचार केला होता की सप्तपदीच्या वेळी छानूचा केक वगैरे कट करून घेणार, पण ते नंतरच झालं आणि छान झालं. चला 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 घरी चला, आता डान्स वाज करू, मासिक पडू नको. अजून डान्स बाकी आहे आमचा, आता करू. पाठवतो तुम्हाला. हो, सध्या आता लाईट बंद होत आहे त्याच्यामुळे थोड्या वेळाने भेटू. तुम्ही आला नाही का? लाईट गेली जी. ती वेळ माझ्या शानूचा आता बर्थडे सेलिब्रेट होणार, तो पण अशा पद्धतीने. तुम्हाला पण नक्कीच आवडणार. एक घरी हा व्हिडिओ करासाठी साईडचा व्हिडिओ.
एवढी सोन्यासारखी बायको आहे आपल्या जवळ. सोनं घालू ना एवढा पिवळं. हो ना, किती घालून आहे ते सोनं बघ बरं. तिच्या महाराष्ट्रापेक्षा तुम्ही जास्त घाललाय. हे सोनं कोणा कामाचं ते सोनं हे सोनं आहे, हे सोनं आहे, हे काय आहे? देऊन द्या काढा. ए आता काजल कशी घेणार आहे रे? तू घे ना. चाल घे. आणि जोरात घे. मी नाही घेत. अंजलबाई सांगितले नाही का 2-3 उखाणे बोलता बोलता सांगून द्यायला पाहिजे होते. सांग सांग अरे हे ब्लॉगर आहे का? सांग ना उका ना. पप्पीवाला कुठे गेला? हो म्हणले. कले देते का मला सुपारी? घेणार रे उखाने घेणं. अरे बापरे ऍडव्हान्स उखाणं. हा जोरात हा. अरे बाबा बाबा. तर असं आहे मग मंडळी. झालेलं आहे लग्न. शानूचा बड्डे पण सेलिब्रेट झालेला आहे छान. फक्त घरी नेला नाही आम्ही केक वगैरे, त्यामुळे थोडंसं तर करू आम्ही आता 2 दिवसात पुन्हा सेलिब्रेट करू वाढदिवस तिचा. असाच लग्नामध्येच वाढदिवस येत असतो. तर चला मग मंडळी आता करते आजच्या ब्लॉगला इथेच एंड. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.